मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, सूत्रांची माहिती. तर मंजुरी दिलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कुणी दलाली करताना आढळल्यास कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. राजधानी दिल्लीमधील पुरस्कार सोहळ्यामध्ये शिंदे पवारांकडून एकमेकांचं कौतुक. पवारांची गुगली भल्या भल्यांना कळत नाही, शिंदेंचं मिश्किल वक्तव्य. तर शिंदेंना राज्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली याचा आनंद, पवार यांच्याकडून स्तुतीसुमनं. भाजप आणि मनसे पक्षाची तन-मन धनाची युती. मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या घरी गेले, यात नवल काय, सामनामधून खोचक टोला. उद्धव ठाकरेंचा माजी आमदार वैभव नाईकांना फोन. ठाकरेंनी नाईकांच्या एसीबी चौकशीची माहिती घेतली. संपत्तीच्या चौकशीच्या अनुषंगानं नाईकांकडून एसीबीकडे कागदपत्र सादर. ठाण्यात माघी पौर्णिमेनिमित्त श्री मलंगड यात्रेचा महोत्सव. शिवसेना शिंदे आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमनेसामने येणार. श्री मलंगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंच्या हस्ते आरती. हवामान बदलामुळे मुंबईमध्ये थंडी जाणवणार. 1-2 दिवस मुंबईमध्ये रात्री आणि पहाटे गारवा जाणवण्याची शक्यता. शहरातील कमाल तापमान 32.8 अंशांवर. राज्यातील महिला बचत गटांना हक्काचं विक्री साधन उपलब्ध होणार. मुख्यमंत्री प्रत्येक जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारणार. 1 कोटी लखपती दिदी करण्याचा संकल्प. सोयाबीन पाठोपाठ तुरीचे दरही कोसळले. नागपूर कळमना बाजार समितीमध्ये तुरीला 6,700 ते 7,300 रुपये प्रति क्विंटलचा दर. शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघेना. उन्हाळी कांद्याचा हंगाम लांबल्यामुळे दरात वाढ. घाऊक बाजारामध्ये कांद्याची 25 ते 32 रुपयांनी विक्री. मागील महिन्यापासून दर चढेच. महाकुंभमेळ्यात माघी पौर्णिमेनिमित्त 5वं पवित्र स्नान. पर्वणी साधण्यासाठी कोट्यवधी भाविक प्रयागराजमध्ये. पहाटेपासून आतापर्यंत 64 लाखापेक्षा अधिक भाविकांचं महास्नान.